समर्पिता भाग 9. 1972 सालच्या एकाच पावस भेटीत बाळासाहेबांना स्वामी महाराजांनी नाथसंप्रदाय, संप्रदायाचं महत्त्व, त्याची वैशिष्ट्य याविषयीचे विचार बोलून दाखवले. परमार्थ प्रसारासाठी पुण्यात चालणाऱ्या केंद्रांची चौकशी केली. जे कार्य त्यांना अभिप्रेत होतं आणि जे पुढे स्वामी माधवनाथांच्या हातून घडणार होतं त्याचं सुतोवाच जणू या भेटीमध्ये घडलं. 1973 साली श्रावण शुद्ध प्रतिपदेला स्वामी महाराजांनी लेखी अधिकारपत्र देऊन नाथसंप्रदायाचे अधिकार बाळासाहेबांच्या हाती सुपूर्द केले आणि त्यांचं गुरु परंपरेत स्वामी माधवनाथ हे नामाभिधान केलं. पारमार्थिक क्षेत्रातील परमोच्च सन्मान आणि तितकीच मोठी जबाबदारी घेऊन स्वामी पुण्याला परतले. सौ सरलाताईंच्या दृष्टीनंही तो परमभाग्याचा आणि मोठ्याच जबाबदारीचा दिवस ठरला. स्वामी महाराज जोपर्यंत देहानं पावसेला वास्तव्य करून होते तोपर्यंत स्वामींनी अनुग्रहाच्या अधिकाराचा वापर कधीच केला नाही. स्वामी महाराजांकडून पत्रद्वारा अनुग्रह कृपा संपादन करून मग पुढच्या मार्गदर्शनासाठी पूर्वीपासूनच साधक स्वामींकडे येत असत. तीच वहिवाट चालू होती. 1974 साली स्वामी महाराजांनी निजानंदात मग्न होऊन देह ठेवला आणि 1975 साली सद्गुरू स्वामी माधवनाथ यांनी अनुग्रह द्यायला सुरुवात केली. सौ सरलाताईंच्या जीवनातील एक नवीन पर्व सुरू झालं. गुरुपत्नीची अवघड आणि जबाबदारीची भूमिका करायला त्या सिद्ध झाल्या. साधकांशी कसे वर्तन व्यवहार करावेत याचे वस्तुपाठ स्वामींच्या रोजच्या वागण्यातून त्यांना आपोआपच मिळत होते. मूलतः त्यांच्या ठिकाणी असलेली मातृशक्ती येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबाबत वाटणाऱ्या उत्कट प्रेमाच्या रूपानं प्रवाहित झाली होती. निष्काम, निष्कपट, निर्दंभ, निरहंकार प्रेम त्यांच्या रूपानं साकार झालं होतं. निर्वैर वृत्तीचा परमोच्च उत्कर्ष त्यांच्या ठिकाणी प्रगट झाला होता. साऱ्या साधक साधिकांसाठी सौ सरलाताई जे काही करत होत्या आणि आजही करत आहेत त्याला परमार्थाच्या इतिहासात तुलना सापडणं कठीण आहे. लौकिक जीवनात स्वामीजींच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी व्यवहार संपादन केला होता आणि आता पारमार्थिक जीवनातही या खऱ्या अर्थानं त्यांची अर्धांगी बनून राहिल्या होत्या आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी कटिबद्धही झाल्या होत्या. का कमलकलिका जालेपणे अंतरीच्या मकरंदाते राखो नेणे दे राया रंका पारणे आमोदाचे. या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीप्रमाणे आनंद निर्भर झालेले स्वामीजी इतरांना त्या आनंदात सहभागी करण्यासाठी सिद्ध झाले आणि संसार तापाने पोळलेली, दुःखी कष्टी असलेली, जगातील अनुभवांनी उबगलेली, विटलेली, चिडलेली माणसं, त्यातून सुटण्यासाठी आतुर झालेली माणसं स्वामीजींच्या शुभचरणांशी येऊ लागली. स्वामीजी त्यांना मोठ्या प्रेमानं सोहम बोधाचा, आनंदाचा महामार्ग समजावून सांगू लागले. व्यावहारिक जीवनाचं असत स्वरूप लक्षात येण्यासाठी परोपरीनं शिकवू लागले. यात आबालवृद्धांचा समावेश होता. जसजशी साधकांची वर्दळ वाढू लागली तसतसं सौ सरलाताईंचं प्रेम अधिकाधिक व्यापक होत गेलं. त्याची व्याप्ती आणि अभिव्यक्ती येणाऱ्या सर्वांना पुरून उरली. त्यांच्या निर्व्याज प्रेमानं सर्वांना भारावून सोडलं. तशातच 77 साल उजाडलं आणि स्वामीजींच्या अवतीभोवती नवल वर्तलं. स्वामीजींच्या स्पर्शातून, दृष्टिक्षेपातून शक्ती संक्रमण होऊ लागलं आणि अनेक साधक साधिका भराभर उन्मनावस्थेत जाऊ लागले. यात विशेष करून 20-22तल्या युवक युवतींचा समावेश होता. सौ सरलाताईंचं मन त्यांच्या कौतुकानं सुपा एवढं झालं. त्या मुलांना कुठं ठेवू आणि कुठं नको असं त्यांना होऊन गेलं. स्वामींच्या कृपेनं ईश्वर आराधनेत निमग्न होऊन गेलेल्या या साधकांच्या स्वास्थ्याची त्या काळजी घेऊ लागल्या. त्यांच्या खाण्यापिण्याची चौकशी करू लागली. अप्रतिम चविष्ट पदार्थ मोठ्या आस्थेनं, आग्रहानं खाऊ घालू लागल्या. भाव भरल्या मुलींना मोठ्या मायेनं जवळ करून त्यांचे अश्रू पुसू लागल्या.
त्यांच्या पाठीवर हळुवारपणे हात फिरवून त्यांना शांत करू लागले. या सगळ्या धावपळीत त्यांना क्षणाचीही उसंत मिळेना. स्वामीजींच्या कार्याचा वाढता विस्तार आणि दुकानदारी यामुळे त्यांचेही सर्व कार्यक्रम नेमक्या वेळेला पार पाडणं अगत्याचं झालं होतं. त्यांची वेळ सांभाळण्यासाठी सौ सरलाताईंचा आटापिटा चालत होताच. बघणाऱ्या मंडळींना त्यांची धावपळ दिसत होती, पण त्यांना कधी त्याचा त्रास वाटला नाही. यंत्राप्रमाणे एका मागोमाग एक कामं त्या झपाट्याने उरकत असत. तथापि त्या कदापि त्रासलेल्या वैतागलेल्या कुणी पाहिल्या नाहीत. स्वामींनीच पुरवलेल्या शक्तीनं स्वामींचंच कार्य स्वामींच्या अपेक्षेनुसार त्या विनायास करीत होत्या. सदा प्रसन्न आणि शांत राहत होत्या आणि हे सारं सहजच होतं. त्यांच्या वर्तन व्यवहारांना कुठंही कृत्रिमतेचा स्पर्शही नव्हता आणि आजही नाही. हे सगळं जरी झालं तरी ध्यानातल्या त्या आगळ्या वेगळ्या आनंदाची चव चाखण्यासाठी त्याही आतुर झाल्या. त्या स्वामींना म्हणायला देखील, ही अवस्था मला कधी मिळणार? तुम्ही सगळ्यांना मुक्त हस्तानं या आनंदाचं दान करत आहात. माझं भाग्य कधी उघडणार? स्वामी नुसतेच हसले होते. ती भाग्यवेळ जवळ आली होती याची त्यांना कल्पना असावी. 1979 तुळशीच्या लग्नाचा दिवस उजाडला आणि त्या संध्याकाळी भाग्य सौ सरलाताईंचा शोध घेत ब्युटी क्लॉथ स्टोअर्सच्या दाराशी आलं. त्या ध्यानानंदात निमग्न झाल्या. सुमारे 2 तासपर्यंत त्यांना भोवतालचं भान राहिलं नाही. त्यांना त्या आनंदात डूब देऊन डोलताना पाहून स्वामींना विलक्षण आनंद झाला होता. सौ सरलाताईंना मिळालेला आनंद जणू स्वामींच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. मानवी जीवनाच्या साफल्यातील एक महत्त्वाचा टप्पा सौ सरलाताईंनी पार केला होता. त्यांच्या चेहऱ्यावर एक आगळंच तेज दिसत होतं. ध्यानमग्न पार्वतीनं लक्ष्मीचा साज घातला होता. ते दृश्य इतकं अनुपम होतं की त्याचं शब्दात वर्णन करणं अशक्य आहे. ज्यांनी ते पाहिलं ते धन्य होत. नंतर दुकानात आलेल्या साधकांना स्वामी मोठ्या कौतुकाने सांगत होते, तुला कळलं का? आज सरलाताई ट्रान्समध्ये गेल्या. आपल्या सुयोग्य, दक्ष, सुजाण पत्नीची आणि त्याहीपेक्षा सर्वोत्तम शिष्येची याही पथावरील प्रगती पाहून त्यांना झालेलं समाधान त्यांच्या शब्दात व्यक्त होत होतं. त्यावेळी बोलताना स्वामी म्हणाले, सरलाताई खूप मोठ्या आहेत. आत्तापर्यंत त्यांनी कुठल्याच गोष्टीत कधीच मला दुखवलं नाही. सर्वतोपरी त्या मला साथच देत आल्या. त्यांची ही पतिसेवा हीच त्यांची साधना, तीच त्यांना उपयोगी पडली. मी काहीच केलं नाही. आता माझ्या ठाई त्यांचा नुसता पतिभाव नव्हे तर सद्गुरुभाव आहे. त्यामुळेच त्यांना हे सहज शक्य झालं. सारखं मला द्या म्हणायच्या. रोज सकाळी ध्यानाच्या पूर्वी आणि नंतर नमस्कार करताना घोषाच लावला होता, घे आता आनंदात बस. थोड्या वेळानं त्यांना सावध करीत मिश्किलपणानं म्हणाले होते, आज आम्हाला काही जेवण वगैरे आहे की नाही? का प्रवचनालाही सुट्टी? त्यावर न उघडणारे आपले डोळे कष्टानं उघडत त्या प्रसन्न हसल्या होत्या आणि पुन्हा प्रापंचिक कर्तव्यासाठी दक्ष झाल्या होत्या.